आमदार साहेब नमस्कार. नमस्ते, बोला. तर मी सुरेश वाणी बातमीदार बोलतो जुन्नर मधून. हो, बोला ना, बोला ना. साहेब, जुन्नर पंचायत समिती सभापती उपसभापती उद्या निवड आहे. जुन्नरच्या आमदारांनी शरदत्ता सोनवणेंनी विघ्नर टाइम्सशी बोलताना सांगितलं की बाबा आम्ही सभापती आमचा होणार, उपसभापती पण आमचाच होणार. आमचा म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जे अमित ढोले आहेत त्यांनी आम्हाला पाठिंबा दिलेला आहे. ते आमच्या गटामध्ये आलेले आहेत आणि विशेष म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेने आम्हाला संमती दिलेली आहे असं ते म्हणाले. सर, वस्तुस्थिती काय? नाही, या अगोदर देखील अगोदर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी पण त्यांच्याकडनं आम्हाला प्रस्ताव आला होता आणि स्थानिक स्तरावरती काही चर्चा देखील झाली होती. परंतु पक्षाचा धोरण यानुसार आम्ही स्पष्ट भूमिका घेतली की आपण महाविकास आघाडी म्हणूनच राहायचं आणि म्हणून त्याचा एक भाग म्हणून आपण अमोल कोल्हे यांच्यावर आघाडी केली. मग त्याच्यानंतर ते दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आले, तो नंतरचा भाग. पण आपली क्लिअर आमची लाईन होती की बाबा अमोल कोल्हे हे राष्ट्रवादी तुतारी पवार साहेबांत गटातले आणि म्हणून आपण त्यांच्याबरोबरच करायचं, कारण नगरपालिका च्या वेळी पण आपली तीच भूमिका होती. आता निवडून आल्यानंतर पण देखील स्वतः अमित जी असतील किंवा त्यांनी असेल तर असाही देखील प्रस्ताव तो दिला. पण पार्टी या लाईननी आपली स्पष्ट भूमिका आहे की बाबा आपण काही जरी झालं तरी देखील व्यक्ती म्हणून कोण काय निर्णय घेणार तो नाही, पण पक्ष म्हणून आमची भूमिका स्पष्ट आहे किंवा आम्ही काही शिंदे गटाबरोबर किंवा तिकडे जुन्नरला अशी कुठची आमची आघाडी नाही, बोलणी नाही किंवा अशातला कुठचाही निर्णय आमच्या स्तरावरती लेखी स्वरूपात किंवा थोडी स्वरूपात कोणा व्यक्तीला दिलेला नाही. सर, आता अमित डोलेंनी त्यांना पाठिंबा दर्शवलाय, ते म्हणतात आमच्या गटासोबत आहे. नाही, आता अमित डोलेंचं माझं परत बोलणं नाही झालं. गुलाबराव पारखे त्यांच्याशी बोलतायत. ते काल परवापर्यंत पण देखील गेल्या आठवड्यात मला भेटायलाही आले होते, असं नाही की नाही आले होते. त्यावेळी पण त्यांची इच्छा होती. प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते की बाबा पद मिळालं पाहिजे, पण ज्यावेळी पार्टीची लाईन जी ठरते तर ती क्लिअरिटी येते, जसं मी म्हटल्याप्रमाणे. पक्ष शिस्तभंगाची काही कारवाई त्यांच्यावर कळेल का डोलेंवर? नाही, आता त्यांनी काय केलंय असं आमच्यापर्यंत आलं नाही ना. ज्यावेळी होईल तेव्हा होईल. आता हे सर्व चर्चा आहे ना अगोदरच्या. ज्यावेळी अशी कुठची भूमिका आली तर मग आम्ही ती योग्य रीतीने योग्य पद्धतीने आम्ही निर्णय ठरवू. आमदार साहेब, धन्यवाद विघ्नर टाइमशी संपर्क साधल्याबद्दल. थँक्यू सर. गुड नाईट. गुड नाईट. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखठोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.